हा घड्याळवरील प्रश्न बघा. 5 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांवर किती वाजता येतील. आता हा जर फॉर्म्युल्याने सॉल्व करत बसलो तर उत्तर चुकीचं येण्याची शक्यता आहे. एक ट्रिक सांगते, खूप शॉर्ट ट्रिक आहे बघा. केव्हा नॉर्मली जर आपण बघितलं तर किती वाजता येईल, 5:25 ते दोन्ही एकमेकांवर आपण असं ठरवलं, ठीक आहे. बट हे दोन्ही काटे एका जागेवर राहील का नाही, तास काटा पण पुढे जाईल आणि मिनिट काटा पण पुढे जाईल. मग काय करायचं, 5:25 असेच लिहायचे, अधिक करायचं 25/11, ठीक आहे. मग आता याला सॉल्व करायचं, किती होते जर आपण याला जर भाग दिला तर 11 आणि 25ला 11 दोन्ही 22 उरले 3, म्हणजे याचा ॲन्सर येते 2/3/11, ठीक आहे. मग आपण ते इथे लिहू, अधिक 2/3/11. आता हा 2 याच्यात मिळवून द्यायचा, ठीक आहे. म्हणजे काय होईल, 5 वाजून हे 2 याच्यात मिळवले तर 27/3/11. म्हणजे किती वाजता काटे एकमेकांवर येतील, 5:27 एवढ्या वाजता. आता हा एक प्रश्न मी तुमच्यासाठी आणला आहे, 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांवर किती वाजता येतील. ऑप्शनमधून सांगा कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. आवडली ट्रिक तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.